आजचा व्हिडिओ खूप खास आहे मित्रांनो तुमच्यासाठी. कारण की आज माझ्या माहेरची आणि सासरची दोन्हीकडची पुरणाची पोळी मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता वाजलेले आहेत 5:15 म्हणजे 5:15. तर मी आज जरा लवकरच उठलेली होती कारण आज होती दशमी. म्हणजे हे करायचं होतं. आज मंदिरामध्ये होम होता. तुम्ही बघू शकता खूप अंधारही आहे. आई पण उठलेल्या आहेत. आम्ही दोघी सोबतच उठलो. त्याच्यानंतर अंघोळ वगैरे झाली. चहा वगैरे ठेवायचा होता. चहा वगैरे ठेवला. नंतर हरभऱ्याची डाळ घेतली कारण की आज नैवेद्य बनवायचा होता. पुरण शिजवायचं होतं. त्याच्यामुळे उठलो होतो लवकर. दीपाही उठलेली होती. ती बाहेरचं तिचं आवरत होती आणि सकाळचे 5:45 वाजलेले होते. तर मी चहा वगैरे ठेवला. आईंनी पाणी गरम करायला ठेवलं. आईंना सकाळी पाणी लागतं कारण की त्या कोमट पाणी पित असतात. त्यांना कफाचा थोडासा प्रॉब्लेम आहे. त्यांना कफ लवकर जास्त प्रमाणात होतो आणि हे पण आहे, त्यांना दमा पण आहे जरा. त्याच्यामुळे मग त्यांना सकाळी सकाळी चहाच्या अगोदर त्या गरम पाणी पितात. त्याच्यानंतर मग मी हरभऱ्याची डाळ धुवून घेतली कारण की मला आज करायचं होतं पुरणाची पोळी. कारण मी तुम्हाला कालच्या याच्यामध्ये सांगितलं, व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आमच्या गावात किंवा आमच्या इथे देवीचं मंदिर आहे, हिंगलाज मातेचं मंदिर आहे. तर ज्या दिवशी देवीच्या मंदिरात होम असतो ना, तर त्या दिवशी आम्ही म्हणजे आमच्या सगळ्याच गावातील सगळ्याच लोकांचे होम असल्याकारणाने दसऱ्याच्या आदल्या दिवशी उपवास सुटतात. इतर लोकांचे दसऱ्याच्या दिवशी सुटतात. माझ्या माहेरी पण दसऱ्याच्या दिवशी उपवास सुटला जातो. तसं पण आमच्या इथे ज्या दिवशी होम असतो, मग तो होम अष्टमीला येवो, नवमीला येवो किंवा दशमीला येवो. तर यावर्षी दसरा 11व्या दिवशी आला आणि दशमीला होम आला. त्याच्यामुळे मग तो होम आज झाला. मग त्याच्यामुळे दशमीला होम झाल्यामुळं तर आम्ही आज उपवास सगळ्यांनी सोडवलेला आहे. तर मी आता हे केलेलं होतं, डाळ शिजत टाकून दिलेली होती आणि यांच्यासाठी चहा गाळला. हे चहा आंघोळ वगैरे करून आले. मग यांच्यासाठी चहा गाळला, चहा दिला यांना आणि एकीकडे कुकरही शिट्ट्या मारत होतं कारण की डाळ शिजत घातलेली होती. भरपूर कामं पडलेली होती. मुलांची शाळा पण होती, मुलांचा टिफिन पण बनवायचा होता, बाकी पण स्वयंपाक करायचा होता. त्याच्यामुळे मग मी पटपट कामाला लागलेली. तर मी एकीकडे कुकर लावून दिलेलं होतं. नंतर चहा वगैरे झाल्याच्यानंतर मग मी पुन्हा कांदे घेतले आणि कांदे घेतल्याच्यानंतर मग मी ते कांदे याच्यावरती ठेवले, गॅसवरती भाजत ठेवले आणि नंतर मग मसाला वगैरे काढणार होते. तर मी आता कांदे भाजत टाकून दिले कारण मग असे कांदे भाजले ना तर लवकर ते, शक्यतो मी गॅसच्या फ्लेमवरती कांदे भाजत नाही. नंतर पीठ मळायला घेतलं आणि पीठ वगैरे मळून झालं माझं. आणि कांदे मी डायरेक्टली असे गॅसच्या फ्लेमवरती भाजत नाही, मी शक्यतो तव्यावरतीच भाजत असते. पण आज जरा घाई होती आणि चूल पेटवायला बाहेर पाऊस पण पडलेला होता, लाकडं पण ओली होती. त्याच्यामुळे मग मी आज गॅसवरतीच भाजलं. नाही तर शक्यतो मी चुलीमध्येच कांदे भाजत असते, जेणेकरून त्याला रशीला चव पण चांगली येते. तर मग मी पीठ वगैरे चाळून घेतलं. पीठ वगैरे माझं मळून झालं. पीठ आणि ते मळून झाल्याच्यानंतर मग मी यांना खोबरं हवं होतं मला. मग मी यांना नारळ फोडायला लावलं. यांनी मला नारळ फोडू दिलं आणि मग नंतर मग मी त्या नारळाचे काप केले. कांदा भाजला, लसूण आलं वगैरे घेतलं आणि आपला जो रशीचा मसाला होता माझा, तो मी मसाला काढला. एकीकडे पाणी तापत ठेवलेलं होतं आणि बाकीची पण कामं चाललेली होती. तोपर्यंत कृष्णाला त्यांना उठवलं, त्यांचं आवरलं, त्यांना ब्रश वगैरे करायला लावलं. तर पोरांच्या जरा मागे लागावंच लागतं. कृष्णा तशी शहाणी आहे माझी, ती की उठली की तिचं सकाळचं सगळं काम वगैरे ती करून घेते. पण स्वरूपच्या मागं मात्र लागावं लागतं कारण की त्याला स्वरूप अरे अंघोळ कर, असं कर, तसं कर, ब्रश कर, चहा पी, असं बोलावंच लागतं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे अशी ना की त्याचं म्हणजे तो इतका विचित्र आहे ना की कोणत्या वेळेला काय उद्योग करेल त्याचं सांगता येत नाही. त्याच्यावरही लक्ष ठेवावं लागतं. आई आणि आप्पा घरी असल्याच्यानंतर मला टेन्शन नसतं आणि दीपा, राहुल किंवा हे जरी असले ना, बाकी माणसं जर घरी असले ना तर काही वाटत नाही. पण जर कोणी नसलं तर त्याच्यावरती लक्ष द्यावं लागतं. आता इथे माझं कुकर झालेलं होतं, पुरणाची डाळ शिजून झालेली होती. मी ती चाळणीमध्ये ओतून घेतली आणि तिचं जरा थोडंसं, जास्त पाणी नाही निघालं, थोडंसंच पाणी निघालं कारण मी मापात पाणी टाकलेलं होतं. आणि जास्त रशीला आमच्या इथं जास्त पुरणाचं पाणी पण चालत नाही. नंतर मग कढईमध्ये मी पुरण टाकून दिलं. पुरण बनवायचं होतं आणि
नंतर भांडी वगैरे साफसफाई साफ करायची होती. म्हणजे किचन भरपूर साचलेलं होतं. मग मी भांडे वगैरे बेसिंगमध्ये टाकले. नंतर पुरण इकडे ठेवून दिलं. नंतर लक्षात आलं की आप्पाले अंघोळ करून आप्पांना चहा बनवायचा होता आणि आप्पांच्या चहाबरोबर आमचा सगळ्यांचा दुसऱ्यांदा चहा होतो. तर इकडून मला सगळ्यांचा चहा परत ठेवायचा होता. तोपर्यंत मग मी मसाला वगैरे काढून घेतला. नंतर छोट्या गॅसवरती मी कढई ठेवली. दुसऱ्या गॅसवरती कढई ठेवली मी पुरणाची. नंतर त्याच्यामध्ये साखर घेतली. चार वाट्या मी त्याच्यामध्ये साखर टाकली, कारण की पुरण जरा गोडच लागतं आमच्या इथं. आणि गुळवणी कसं थोडंसं फिक्कही असलं तरी चालतं, पण पुरणाची पोळी जरा नॉर्मल गोड असली ना तर छान वाटते. मग त्याच्यानंतर मग मी ती साखर वगैरे टाकली. ते पुरण व्यवस्थित हलवून घेतलं. हलवून घेतल्याच्यानंतर मग मी त्याला हे केल्याच्यानंतर मग मी आप्पांसाठी चहा ठेवला. कारण की काय होतं, मग सगळ्याची कामं अशी वेळेनुसार व्यवस्थित जर ठेवली तर चांगलं राहतं आणि लवकर पण आवरतं. तर मी इथे आम्हाला सगळ्यांना चहा ठेवला आणि चहाचं पण माझं कपांचं पण माप आहे आणि साखरेचं पण माप आहे. आमच्या इथं जास्त गोड चहा चालत नाही. आमच्या इथं चहा गोड फक्त दीपाला आणि राहुलला यांना दोघांना जास्त गोड चहा लागतो. तसं आम्हाला चौघांनाही, आईला, आप्पांला आणि मला आणि यांना आम्हाला फिक्काच चहा लागतो. आणि मुलांचं तर तसं काही हे नसतं चहाचं. स्वरूपला फक्त फिक्का असला तरी चालतो आहे, पण त्याला थोडासा लाल चहा लागतो. आणि कृष्णाला मात्र माझ्या कसंही असलं तरी चालेल, फक्त तिला गोड नको आहे. बाकी तुम्ही नुसतं दूधही दिलं तरी ती पिऊन घेते. त्याच्यानंतर मग मी आलं वगैरे घेतलं. आलं कुटलं, आलं टाकलं चहामध्ये आणि मग नंतर मी माझी बाकीच्या कामांना लागली. तर घर वगैरे झाडायची होती. मग आईने हॉल वगैरे झाडून आणलं. आईंनाही बागामध्ये जायचं होतं कारले तोडायला आणि 12 वाजेपर्यंत होम होता. त्याच्यामुळे 12 वाजेपर्यंत सगळी कामं आवरून घ्यायची होती. 12 वाजेपर्यंत नैवेद्य होणं पण गरजेचं होतं, कारण की 12 वाजता आरती होते. तर आम्हाला सगळ्यांना जायचं होतं, पण नेमकी कारले तोडून आणल्यामुळे हे आईंना बोलले की यावेळेस जाऊ दे, आता एवढ्या वेळेस तू आणि म्हणजे तूच जा. अगोदर आप्पा गावामध्ये गेलेले होते आणि आईंना पण मग राहुलनी नेऊन सोडलं, कारण की आम्हाला सगळ्यांना कारले भरायचे होते. मग त्याच्यानंतर सगळं स्वयंपाक वगैरे झाला. 11:30 वाजले. 11:30 वाजेपर्यंत सगळं काही झालं. 11:30 वाजता आई मंदिरामध्ये गेल्या. राहुलनी त्यांना नेऊन सोडलं. मग नंतर आम्ही कारले भरले. आता कारले भरण्याचा मी व्हिडिओ नाही काढू शकले, कारण की लवकर भरायचे होते, कारण यांना मार्केटला पण जायचं होतं. मग त्याच्यानंतर सगळ्यांचा चहा वगैरे झाला. चहा झाल्याच्यानंतर मग मी तांदूळ घेतले. मला भात लावायचा होता. मग म्हटलं भात लावून घ्यावा एकदा. मग नंतर मग सगळ्यांसाठी चहा गाळायचा होता. नंतर थोडंसं तो चहा होता, तो मग मी माझ्यासाठी तो चहा गाळायचा, मी चहा घ्यायची राहिलेली होती, तर तो चहा घ्यायचा होता मला. तर मग मी चहा घेण्यासाठी मी हे केलं, गॅस वगैरे पेटवला आणि पुरण हलवून दिलं. त्याच्यानंतर मग मला वेलची कुटायची होती, कारण की पुरणामध्ये मी वेलची आणि जायफळ मिक्स करीत असते. त्याने पुरणाला चव एकदम मस्त येते आणि पुरणाची पोळी पण खाण्यासाठी एकदम व्यवस्थित लागते. तर मग मी हे करणार होते, मला वेलची घ्यायची होती, वेलची कुटायची होती. त्याच्यानंतर चहा गरम झाला. मी चहा गाळून घेतला मला आणि तोही अर्धासाच कप गाळला आणि जो उरलेला चहा होता त्याच्यामध्ये मी स्वरूपला आणि कृष्णाला चहा देणार होती. मग नंतर मी वेलची घेतली. इकडे तवा ठेवला की जेणेकरून तव्यावरती मसाला परतून होईल आणि लगेच पटकन मसाला दळून घेऊन लाईट आहे तोपर्यंत. आज लाईट 1च तास आलेली होती. आज 1 तारीख होती. आमच्याकडे लाईटीचं टायमिंग बदललेले होते. तर बागातून राहुलचा फोन आला होता दीपाला की पाणी वगैरे भरून घ्या, टाक्या भरून घ्या, कारण की 1 ते 1.5 तास लाईट आहे. तर मग तोपर्यंत ती पाणी वगैरे भरत होती. पोरांना आंघोळी घालायच्या होत्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की हे करायचं होतं, कृष्णाला शाळेमध्ये दांडियाचा कार्यक्रम होता. मग त्याच्यासाठी तिचा मेकअप वगैरे करायचा होता. तर मग तिला म्हटलं तू एक काम कर, तू तिचा आवर. मग मी इकडे वेलची वगैरे कुटून घेतली. नंतर मी वेलची टाकणार होते याच्यामध्ये. नंतर मग मी तोपर्यंत खोबरं टाकलं. तवा तापलेला होता, तर खोबरं भाजत टाकलं. खोबरं भाजत टाकल्याच्या नंतर मग मी जी डिशमध्ये वेलची होती तर ती वेलची पण मी पुरणामध्ये टाकून दिली. कारण काय होतं ना की थोडंसं व्यवस्थित असं केलं ना तर मग ते छान लागतं. तर मग मी आता ही वेलची टाकून दिली त्याच्यामध्ये आणि मग नंतर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे आता किसून जायफळ. कोणी पुरण परतवल्याच्यानंतर, पुरण झाल्याच्यानंतर कोणी त्याच्यामध्ये जायफळ टाकतं. पण मी पण दरवेळेस तशीच टाकते, पण यावेळेस मी पुरणामध्ये परतवतानाच हे केलं. तर यावेळेस एक नवीन प्रयोग करून बघितला, पण तो छान वाटला. कारण की ती जी वेलची आणि ते जे जायफळ होतं ना तर ते पूर्णपणे त्या पुरणाला आहे ना पूर्णपणे मिक्स होऊन गेलं होतं त्याच्यामध्ये आणि प्रत्येक घासात त्याची चव लागत होती.
आता इकडे खोबरं जळत होतं, मग त्याच्यामुळे मी खोबरं परतून वगैरे व्यवस्थित घेतलं. मग नंतर कांदा टाकला. कांदा परतवला बिना तर मग काही वाटत नाही. थोडासा भाजून गेला आतमधला तर त्याची चव पण चांगली लागते. मग नंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलं. तेल टाकल्याच्यानंतर मग मी आता जायफळ घेतलं. बघायला गेली होती का जायफळ घेणार होती आणि जायफळ टाकणार होते त्याच्यामध्ये. तर मी आता हे हलवून घेते, कारण की कसं थोडंसं कमी गॅसवरती थोडंसं पुरण हलवत राहिलं ना तर पुरणाला खाली कढईला डागत नाही आणि व्यवस्थित होतं पुरण. आणि डागलं म्हणजे त्याची डागल्याची चव लागते आणि मग नंतर पुरण पण व्यवस्थित लागत नाही. आमच्या आहोंना तर काय पुरणाची पोळी चालत नाही बाबा, कारण आमची इथं पुरणाची पोळी करा अगर नका करू, पण आम्हाला डबल स्वयंपाक करावा हा लागतोच. आम्ही रशी पण खात नव्हतो पहिले, पण आता जरा थोडंसं म्हणावं लागतं की अहो तुमच्यासाठी वेगळं बनवायचं, इतरांसाठी वेगळं बनवायचं. मग जरासं थोडं हे करून आणि मग आता चालतंय, फक्त पुरणाची पोळी नको असते. पुरणाची पोळी म्हणजे नकोच. एखाद्या वेळी खाल्ली तर खाता, नाही तर शक्यतो पुरणाची पोळी खात नाही. त्यांना आवडतो मांडा आणि मांडा आम्ही शक्यतो घरी कोणाला बनवता येत नाही. मला थोडेसे तोडके मोडके येतात बनवता, पण मी एवढी काही त्याच्यामध्ये डोकं घालत नाही, कारण आई बोलतात की आपल्याला वेळही नसतो. खरं सांगायचं म्हणजे वेळच नसतो, त्याच्यामुळे मी बनवत नाही. आणि कधी वाटली बी खावा तर आम्ही मागवत असतो. इथे त्यांचा मित्र त्यांच्या मिसेस बनवतात, ते मांडे बनवतात आणि मांडा पण मस्त असतो. 60 रुपयेच मांडा असतो, पण मांडा पण भरपूर प्रमाणात मोठा असतो. तर मग त्याच्यानंतर यांना पोळ्या वगैरे पण करायच्या होत्या मला. मसाला भाजून झाल्याच्या नंतर मग मी भात लावला, कारण की भात लावायचा होता, पण आज भात थोडासाच लावला होता. छोट्या कुकरमध्ये एक वाटीभर भात मी लावलेला होता, कारण की रशीबरोबर एवढं भात कोणी खात नाही, कारण रशी जास्त प्रमाणात खाल्लंही जातही नाही आमच्या इथे. तर मग मी आज भात थोडासाच लावलेला होता. त्याच्यातूनही आमचा थोडासा भात उरणारच होता, हे मलाही माहीत होतं, कारण की डाळ भात असला तर मुलं पण खातात, पण शक्यतो आमची तर रशी भात कोणी एवढं जास्त खात नाहीत. आप्पांनी, आईंनी आणि मी आणि दीपाने वगैरे आम्ही खाल्ला तर थोडासा खातो, नाहीतर कोणी खात नाही. यांनी पण खाल्ला तर खातात, नाहीतर शक्यतो एवढं आवडीने खातच नाहीत. मग त्याच्यानंतर मग मी आता कुकर लावून दिलं. पुरण शिजत होतं, म्हणजे पुरण परतवत होतं, तोपर्यंत मग म्हटलं एकदा मसाला दळून घ्यावा, कारण मग लाईट जर गेली तर मग अवघड होऊन जातं. पाटा बघावा लागतो आणि पाटा बघायचा म्हटलं तर मग हातांची आग होते. पण शक्यतो जर वेळ आलीच आणि पर्याय जर नसलाच तर पाट्यावरती हे करावंच लागतं. तर मी तो जो मसाला होता घेतलेला, तो सगळा मसाला घेतल्याच्यानंतर मी याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट घेतलं आणि 2 ते 2.5 चमचे मी काळा मसाला घेतला आणि अशा प्रकारे मी माझी रशीचं सगळं मिश्रण आहे ते मी दळून घेतलं. मग त्याच्यानंतर मी इथे हे केलं, पुरण व्यवस्थित परतवत आलेलं होतं आणि जवळपास परतूनच झालेलं होतं. तर मग मी ते पुरण दळायला घेतलं. नंतर मग माझ्या लक्षात आलं की अरे बाबा आपल्याला रशी वगैरे पण करायची आहे. तर मग म्हटलं पुरण दळेपर्यंत रशी होऊन जाईल. तर मग मी इकडे लगेच कढई ठेवली आणि गॅस पेटवून मग मी हे केलं, तेल वगैरे टाकलं आणि तो जो दळलेला मसाला होता तर तो मी हे केला, माझ्याजवळ घेतला, तिथे घेतला जवळ. तर त्याच्यामध्ये मी जरा हे केलं, थोडंसं हिंग आणि थोडीशी हळद टाकली मी त्याच्यावरती. कारण काय असतं ना की जे स्वयंपाक करताना जो जास्त स्वयंपाक असतो ना, तर जास्त स्वयंपाक करताना जवळ घेतलेल्या गोष्टी बऱ्या असतात, की एखादी गोष्ट विसरायला नको. तर तुम्ही बघू शकता मी त्याच्यामध्ये जरासं हिंग आणि जराशी हळद टाकलेली, की जेणेकरून भाजीला कलर चांगला येतो. तेल तापत होतं तोपर्यंत मग मी पुरण इकडे थोडंसं पुरण घेतलेलं होतं, ते पुरण दळून घेत होते. मग त्याच्यानंतर मग तेवढे जे चाळणीमध्ये घेतलेलं होतं तेवढी चाळणी मी हे करून घेतली पुरणाची व्यवस्थित. नंतर इकडे तोपर्यंत तेल तापलेलं होतं. मग तेल तापल्याच्या नंतर मग मी तोपर्यंत माझं अर्धं पुरण हे होऊन गेलेलं होतं, दळून झालेलं होतं. मग तेल तापल्याच्या नंतर मग मी मसाला त्याच्यामध्ये परतवत टाकून दिला. अगोदर 1च चमचा टाकला, की जेणेकरून जास्त उडणार नाही. तरी पण 1 चमचा टाकला तरी कढईच्या खाली आलंच, गॅसवरती भाजीचा तो जो मसाला आहे तो पडलाच. मग त्याच्यानंतर मी रशी उकळवून घेतली. नंतर मी शेजारच्या गॅसवरती पाणी तापायला ठेवलं होतं, कारण की मी भाजीला गरमच पाणी टाकते, की जेणेकरून भाजीची तरंज टिकून राहते. नंतर मग व्यवस्थित असं मी मसाला परतवून घेतला. परतवून घेईपर्यंत इकडे पाणीही तापलेलं होतं, तर मग मी पाणी तापत ठेवलं. तापत झाल्याच्या नंतर मग मी आता त्याच्यामध्ये जरासं पाणी टाकणार होतो. तोपर्यंतची जी ग्रेव्ही होती, जो मसाला होता तो व्यवस्थित परतवत होता. तो परतल्याच्या नंतर त्याने कडाने जरासं हे केलेलं होतं, आपण जे म्हणतो तेल सोडलेलं होतं त्या मसाल्याने. तर मग मी नंतर त्याच्यामध्ये हे करणार होती, पाणी टाकणार होती. पण 15 ते 21 मिनटं मी ती जी ग्रेव्ही आहे, जी मसाला आहे तो व्यवस्थितरित्या मी तो हे करून घेतला, परतवून घेतला.
नंतर पीठ वगैरे मी लवकरच मळलेलं होतं. तुम्ही मगाशीच बघितलं की मी पीठ मळून घेतलेलं होतं. कारण की पोळ्यांना पीठ भिजवून घेतलं तर पोळ्या व्यवस्थित होतात आणि नरम पण राहतात. त्याच्यामुळे मग मी पीठ मळून घेतलेलं होतं. आता त्याच्यानंतर मग मी कढईमध्ये त्या मसाल्यामध्ये मी पाणी टाकलं आणि अशा प्रकारे जितकी आम्हाला घट्टसर लागते तिथपर्यंत मी रशी बनवली. त्याच्यानंतर रशी बनवल्याच्यानंतर मग मी ती रशीला उकळी येऊन दिली चांगली. कारण व्यवस्थित उकळी आली म्हणजे मग टेन्शन नाही राहत. तर तुम्ही बघू शकता अशी मस्त अशी उकळलेली आहे. तर मी त्याच्यानंतर मग आता मी हे बंद केलं. मग तोपर्यंत पुरण वगैरे हे माझं हे करून झालेलं होतं, गाळून झालेलं होतं. त्याच्यानंतर मग मी ते पुरण पातेल्यातून एका भांड्यात काढलं की जेणेकरून ते व्यवस्थित असं झाकता येतं. तोपर्यंत सकाळच्या जे गाईंचं आम्ही दूध काढलेलं होतं, तर मग गाईंचं दूध काढलेलं असताना मग ते गाळून वगैरे घेतलेलं होतं दीपाने. तर मग मी तोपर्यंत मग ते दूध तापत ठेवलं. त्याच्यानंतर मग मुलांसाठी टिफिन बनवायचा होता. तर काय बनवावं? तर मग आज मी मुलांसाठी बटाट्याची चटणी दिलेली होती. तर इथे तेच बटाटे कापत होते. बटाटे कापून झाल्याच्यानंतर मग मी बाकीचाही मसाला वगैरे काढला. कारण एकाच वेळी बरीचशी कामं करावी लागतात आणि गॅस असतो एक, बाकीची म्हणजे कामं असतं 1000 आणि गॅस असतो एक, असं होऊन जातं. मग त्याच्यानंतर मग तिचं आवरायचं पण होतं. पण आईने तिला सांगितलेलं होतं की तू घरी थांब म्हणून, दोघीजणी मिळून लवकर काम आवरून घे, नाही जेणेकरून पटकन आवरेल आणि नैवेद्य 12 वाजेच्या आत जातील. त्याच्यानंतर मग मी बटाटे कापून घेतले, नंतर कोथिंबीर कापून घेतली आणि हिरवी मिरची कापून घेतली. मुलांना मी सुकी बटाट्याची चटणी देणार होते हिरव्या मिरचीची. तर मी तेल टाकलं. माझ्याकडून जरा तेल जास्त झालं तर मग मी ते तेल काढून घेतलं. कारण की मुलांना भाजी द्यायची होती आणि जास्त प्रमाणात तेल दिलं बी तर ते बरोबर नाही हे होत खाण्यासाठी. तर मग आता मी जिरे मोहरी वगैरे हे करून आता बटाट्याची चटणी करणार होते पोरांना. सगळ्या गोष्टी अशा असतात ना की व्यवस्थितरित्या पार पाडल्या गेल्या ना तर मग चांगलं असतं. आणि सकाळी जर लवकर उठलं ना तर त्याला लवकर उठण्याचे खूप फायदे असतात. तर मी आता ही बटाट्याची चटणी दुसऱ्या गॅसवरती ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये ताटात मी पाणी ठेवलं की जेणेकरून खाली डागणार नाही. नंतर इकडे तवा ठेवला. मुलांसाठी डब्याला पोळ्या बनवायच्या होत्या तर मग मी पोळ्या वगैरे बनवून घेत होते. तर मी पोळ्या लाटत होते. तर ह्या पोळ्या झाल्याच्यानंतर मग माझ्या असं डोक्यात आलं की असाही तवा ठेवलेला आहेच आणि तवा गरम झालेलाच आहे, तर मग आपण आता सगळ्याच पोळ्या बनवून घेऊ. तर मी आजच्या व्हिडिओत तुम्हाला माझ्या माहेरची आणि माझ्या सासरची दोन्ही प्रकारच्या मी पुरणाच्या पोळ्या तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकाल मी कशा बनवते, की माझ्या माहेरी वेगळ्या बनवल्या जातात आणि इथे वेगळा, की जेणेकरून म्हणजे ज्याच्या त्याच्या भागांची ज्याच्या त्यांच्या यांची ती प्रथा असते किंवा सवय असते ज्यांना त्यांना जसं तसं बनवण्याची. तर मला दोन्ही प्रकारच्या बनवता येतात. मला इकडचीही बनवता येते आणि माहेरची पण बनवता येते. पण शक्यतो काय असतं ना की माझ्या माहेरी जी पोळी बनवली जाते ना तर त्या पुरणाच्या ज्या पोळ्या असतात त्या लाटायला पटपट उरकतात. आणि इकडे ज्या पोळ्या बनवतात ना तर त्या लाटायला म्हणजे वरची पोळी भाजेपर्यंत खालची पोळी याला लाटून होत नाही. कारण की त्याचे खूप हे असतं, म्हणजे त्याचे दोन छोटे छोटे पोळ्या लाटायच्या, त्याच्यामध्ये पुरण भरायचं, त्याला 2 चाळ्याची पोळी म्हणतात. आणि माझ्या माहेरी जी करतात ती एका चाळ्याची करतात. तर मग मी आज त्या प्रकारे मी तुम्हाला दाखवणार होते की मी कशाप्रकारे हे करते, बनवते पुरणाची पोळी. तर हे झाल्याच्यानंतर मग मी म्हटलं चला बघूया आता काय होतं काय नाही बाकीचं. मग तोपर्यंत पोरांनी आंघोळी वगैरे केल्या. दीपाने आंघोळी वगैरे घातल्या होत्या पोरांना. आंघोळी झाल्याच्यानंतर मग त्यांना शाळेचे कपडे द्यायचे होते. तर मुलं म्हणे नाही शाळेचे कपडे सांगितलेले नाही आहेत, आज दांडिया खेळायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मी ही जी पोळी करते ही इकडं केली जाते, नाशिक भागामध्ये केली जाते. तर ही माझी सासरची पोळी, कारण की माझं लग्न झालं त्यावेळेस मला अशी पोळी जमायची नाही. तर मला माझ्या लहान नंदेने ही पोळी कशी बनवायची ती शिकवलेली होती. माझं लग्न झालं त्यावेळेस त्यांचं लग्न झालेलं नव्हतं. म्हणजे कॉलेज चालू होतं त्यांचं. माझ्या लग्नाच्या नंतर 1 वर्षानंतर त्यांचं लग्न झालेलं आहे. माझं लग्न झालं त्यावेळेस MScला होत्या आणि त्यांनी मला ही शिकवलेली नवीन वेळी. आणि नवीन घर म्हटलं की नवीन गोष्टी येतातच. आणि सुरुवातीला मला माझ्या सासूबाईंनी, माझ्या नंदांनी खूप समजावून घेतलं, खूप समजून सांगितलं. कारण की मला या भागातला किंवा माझं इकडं कोणी पाहुणं वगैरे कोणीही नव्हतं. माझं सगळं नातेवाईक नगर भागामध्ये आहे आणि मीच फक्त एकटी एवढी इकडे नाशिक जिल्ह्यात आहे. पण तरी त्यांनी मला सगळ्यांनी समजून घेतलं. तर मग अशा प्रकारे ही आहे माझी सासरची पुरणाची पोळी.
सगळ्या गोष्टी येत होत्या. आईने अशी कोणतीच गोष्ट नव्हती की आईने ती शिकवलेली नव्हती किंवा ती येत नव्हती. दिवाळीचं, फराळाचं, उन्हाळ्याचं आपलं वाळवण वगैरे सगळ्या गोष्टी माझ्या आईने मला परफेक्टली शिकवलेल्या होत्या. पण शेवटी ज्याच्या त्याच्या घरातल्या खाण्यापिण्याचा वेगळा हे असतो, कारण की इकडे सगळ्यांना लाल मिरचीच्या भाज्या लागतात आणि माझ्या माहेरी मात्र हिरव्या मिरचीची भाजी खाल्ली जायची. तर मला शक्यतो लाल मिरचीची भाजी कधी करणं जमलंच नाही. तर इकडे आल्याच्यानंतर 1-2 वेळा मी करून बघितली, चुकली ती जराशी थोडीशी. यांनी बऱ्यापैकी बडबड वगैरे केलेली होती, पण घरातील बाकीची माणसं सगळी समजदार होती. नणंदबाई चांगल्या होत्या, त्याही एकदम मैत्रिणीसारख्याच होत्या माझ्याबरोबर ते, आणि आमचं बॉन्डिंग पण खूप छान आहे दोघींचं. म्हणजे दोघींचं म्हणण्यापेक्षा की मोठ्या नंदेचं पण आणि लहान्या नंदेचं पण आमच्या सगळ्यांसोबत आमचं बॉन्डिंग एकदम छान आहे. मग त्याच्यानंतर पोळ्या बिघडायच्या, काही हे व्हायचं तर त्यावेळेस त्या समजून घ्यायच्या, यांना सांगायच्या का अरे बाबा मी केलेलं आहे असं वगैरे तसं सांगायच्या त्या माझ्या बाबतीत. आणि मग यांच्या ओरड्यापासून मला त्या वाचवायच्या, एक्झॅक्टली असं म्हणण्यापेक्षा की यांचा ओरडा वाचून त्या मला वाचवायच्या. त्याच्यानंतर मग आता मी ही केली आहे, जी करते ही माझी माहेरची पुरणाची पोळी, जिला बोलतात की एका जाडाची पोळी, वाटीची पोळी बोलतात त्याला. आणि पोळी लाटताना मी एकवर्णीच पोळी लाटते, कारण की मी जास्त वेळा चपाती झालं, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, चपाती झालं, पुरणाची पोळी झालं, मी जास्त वेळा पोळी उलटपालट मी पोळीला करत नाही, कारण की काय होतं की त्याने पोळी जास्त हे होऊन जाते. तर ही आहे माझी माहेरची पुरणाची पोळी. तर दोन्ही पण पोळ्या मस्त होतात, छान होतात, तर तुम्ही बघू शकता. आणि पोळ्या पण माझ्या मस्त व्यवस्थित फुलतात. आणि काही गोष्टींना सामोरं जाताना, काही गोष्टी आयुष्यात घडताना, काही गोष्टींना शिकताना आयुष्यामध्ये बराचसा वेळ जातो, बराचसा स्पेस जातो. तर त्याकरता फक्त आपली माणसं समजदार असायला पाहिजे. आणि आहेत माझीही माणसं आहेत तशी, कारण की वेळेकाळेला ओरडतीलही आणि वेळेकाळेला समजूनही घेतील अशी माणसं आहेत. तर अशा प्रकारे मी पुरणाच्या पोळ्या बनवल्या. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलवरती अजून तुम्हाला काय आवडू शकतं तर ते मला तुम्ही नक्की सांगू शकता. कमेंटमध्ये मला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओमध्ये जर काही चूक होत असेल तरी मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी सुधारण्याचा प्रयत्न करीन. तर ही माझी माहेरची पोळी आणि ही माझी सासरची पोळी. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.